Welcome to the another chapter of Standard 8 Science subject Health and Disease. The name itself indicates what we are going to study about in this chapter. तर हेल्थ अर्थात आरोग्य, डिसीज अर्थात रोग. तर व्हॉट इज हेल्थ? हेल्थ म्हणजे काय? अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. त्यालाच काय म्हणू आपण? हेल्थ. अँड मर्ली अ अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. ही जी व्याख्या जी दिलेली आहे ते WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी दिलेली आहे. कुठली? अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल and social well-beingness. यालाच काय आपण म्हणू शकतो? तर पॉझिटिव्ह सोशल इंटरॅक्शन. हे WHO प्रमाणित हेल्थ या ची व्याख्या आहे. तर फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. फिजिकल म्हणजे आपले हात पाय बरोबर काम केले पाहिजे, आपल्या शरीरातले सगळे अवयव. मेंटल म्हणजे मानसिक रोग नसलेला पाहिजे. अँड सोशल वेलबिंगनेस अर्थात पॉझिटिव्ह सोशल इंटरॅक्शन म्हणजे समाजाचं भान ठेवून, आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं भान ठेवून फिजिकल, मेंटल आपण जे एक सामान्य माणूस म्हणून जे आपल्या अपेक्षा आहे, जे आपले कर्तृत्व आहे, जे काम आहे, जे आपण कल्पना करतो की हेल्थबद्दल काय असलं पाहिजे, त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हेल्थ आहे. ठीक आहे. तर ही झाली हेल्थची व्याख्या. ही अर्धी झाली. त्याच्यामध्ये काय होतं? एक मर्ली एनी डिसीज, मर्ली ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. आपण काय बघितलं होतं? फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड मर्ली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. हेल्थ म्हणजे काय? तर फक्त कुठली तुम्ही बिमार आहात म्हणजे तुम्ही अनहेल्दी आहात असं होत नाही. तुम्हाला हलकासा ताप आलेला आहे म्हणजे तुम्ही अनहेल्दी आहात, किंवा तुमचं पोट दुखत आहे थोड्या वेळासाठी, तासाभरासाठी, किंवा डोकं दुखत आहे म्हणजे तुम्ही अनहेल्दी आहात असं होत नाही. तर फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस, तुमच्या शरीराचे अवयव सगळे बरोबर काम करत आहे, तुम्ही मानसिकरित्या बरोबर आहात, पॉझिटिव्ह सोशल इंटरॅक्शन आहे अर्थात तुम्हाला सामाजिक भान आहे. ठीक आहे. सारखे तुम्ही वागत तर नाही. आणि तर याचा अर्थ होतो. आणि मर्ली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज म्हणजे तुम्हाला कुठलाही रोग नाही. ठीक आहे. थोडाफार जर रोग, कुठलं दुखापत झाली असेल किंवा काही असेल म्हणजे तुम्ही अनहेल्दी होत नाही. तुम्ही डॉक्टरकडे सुद्धा गेले की माझा हाताला इथे खरोच आली की मला अनफिटचं सर्टिफिकेट द्या, तर डॉक्टर तुम्हाला अनफिट सर्टिफिकेट देत नाही. किंवा तुमचं डोकं दुखत असलं, तुम्ही म्हणाल की मला डॉक्टर साहेब अनफिटचं सर्टिफिकेट द्या, डॉक्टर देणार का तुम्हाला? अजिबात नाही. तर हेल्थची व्याख्या तशीच आहे. तसंच डिसीज म्हणजे काय? डिसीज म्हणजे तर डिस्टर्बन्स इन जसं आपण हेल्थमध्ये बघितलं होतं फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. ते काय होती? हेल्थची व्याख्या होती. त्याच्यामध्ये जर काही थोडंसं जरी काही गडबड झालं तर तुम्ही जाणार डिसीज या क्षेत्रामध्ये. तर डिस्टर्बन्स इन सायकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल.
ठीक आहे. तर डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और अँड सायकोलॉजिकल त्याला म्हणतात डिसीज. म्हणजे तुम्ही काम करण्यास असक्षम असाल, तुमचा हातपाय झालं, काही झालं, अपंगत्व असेल किंवा मेंटली जर तुम्ही काम करण्यास म्हणजे असक्षम असाल, कुठलीही क्रिया करण्यास असक्षम असाल तर त्याला काय म्हणतात डिसीज. तुम्ही जर तशा परिस्थितीत जर डॉक्टरांकडे गेले, जर समजा तुमचा पाय तुटला आणि तुम्ही जर फिजिकली तुम्ही डॅमेज झाले, तुमचा पाय तुटला, डॉक्टरांकडे जर तुम्ही गेले की सर मला अनफिटचं सर्टिफिकेट द्या, तर डॉक्टर तुम्हाला तेव्हा अनफिटचं सर्टिफिकेट सुद्धा देईल. किंवा तुम्ही मेंटली अनस्टेबल असाल, सायकोलॉजिकली, त्या परिस्थितीत सुद्धा डॉक्टर तुम्हाला अनफिटचं सर्टिफिकेट देणार. ठीक आहे. तर या परिस्थितीला काय म्हणू डिसीज. ठीक आहे. तर सिलेबसनुसार आता डिसीजचे इथे काही टाईप दिलेले आहे आपल्या पुस्तकांमध्ये, तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. विशेष म्हणजे डिसीजवरतीच आपला हा चॅप्टर अधिकाधिक फोकस आहे. ठीक आहे. डिसीजवरती आपण फोकस केलं तर डिसीज कशामुळे नाही झालं पाहिजे अल्टिमेटली, अर्थात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, जे प्रिकॉशनर. अच्छा, आपण घुमून फिरून डिसीज बद्दल अभ्यास करायचा आणि ते कशामुळे नाही होत, कशामुळे टाळता येते, काय करायला पाहिजे, ते जर आपण केलं तर आपण अल्टिमेटली आपण इनडायरेक्टली आपण हेल्थचा अभ्यास या चॅप्टरमध्ये करूया. तर डिसीज याला कॅटेगरीमध्ये विभाजित केलेला आहे. आपण बघूया. एक तर आहे ड्युरेशननुसार डिसीज अकॉर्डिंग टू ड्युरेशन. तर नंबर 1 2 प्रकारचे ड्युरेशन आहे, दीर्घ कालावधीसाठी आणि अल्प कालावधीसाठी. अल्प म्हणजे अर्थात शॉर्ट टर्म डिसीज, त्यालाच काय म्हणू ॲक्यूट, आणि दुसरं असते दीर्घ कालावधीसाठी, त्यालाच काय म्हणू क्रॉनिक. ॲक्यूट साधारणपणे 12 महिने, लेस दॅन 12 मंथ, आणि हे ग्रेटर दॅन 12 मंथ. साधारणपणे 12 महिन्यापेक्षा जर कमी असेल, जर त्या बिमारीचा कालावधी असेल तर त्याला ॲक्यूट म्हणू, किंवा 12 महिन्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण क्रॉनिक डिसीज म्हणू. ठीक आहे. आलं लक्षात. क्रॉनिक आणि ॲक्यूट. तसंही मॅथमध्ये आपण वाचलंच असणार, ॲक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे ॲक्यूट ह्या शब्दाचाच अर्थ शॉर्ट. त्याच्यानंतर दुसरा आहे अकॉर्डिंग टू दी रिझन. रिझन म्हणजे कसं की हे डिसीज कशामुळे होते. ठीक आहे. अकॉर्डिंग टू रिझन. बोर्ड थोडा छोटा आहे तर हे आपण टाकू. अकॉर्डिंग टू दी रिझन. एक असते हेरिडिटरी, दुसरा असते एक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी, दुसरा एक्वायर्ड म्हणजे जशी एक्वायर्ड इम्युन सिस्टीम असते, रोग प्रतिकार शक्ती, किंवा कोणती एक्वायर्ड हॅबिटॅट असते आपली. जसं की आपण जेव्हा नवजात शिशु असतो किंवा आपण जसे मोठे असतो, समजा की स्विमिंग जी आहे ती आपल्याला येत नाही, आपण शिकतो. गाडी चालवता आपण लहानपणापासून आपल्याला येत नाही, आपण काय करतो शिकतो, म्हणजे ती काय करतो ॲक्वायर्ड करतो. ते नॉलेज काय करतो आपण ॲक्वायर्ड करतो. स्विमिंग हे काय प्रॅक्टिसने काय करतो आपण ते ॲक्वायर्ड करतो. तसंच हे डिसीज आहे, कशा ना कशाच्या माध्यमातून आपल्याला होत असते, त्यालाच काय म्हणतो एक्वायर्ड. ठीक आहे. एक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज अर्थात अनुवांशिकता. ठीक आहे. अनुवांशिक असते म्हणजे फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग.
हे जे आहे तुमच्या आईवडिलाकडून तुमच्याकडे येत असते ही डिसीज. याचं उदाहरण आहे एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम याच्याबद्दल आपण स्टँडर्ड 10th मध्ये आपण डिटेल थोडा बघणार आहोत. याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोम असते 21 फर्स्ट क्रोमोझोमला, त्याला मेंटल डिसऑर्डर आहे हा थोडासा, त्याला म्हणतात डाऊन सिंड्रोम. आता एक्वायर्ड डिसीज म्हणजे ते डिसीज आपल्याला दोन माध्यमातून होत असते. एक असते इन्फेक्शियस, अर्थात एक्वायर्ड डिसीजचे दोन प्रकार आहे, इन्फेक्शियस, दुसरा आहे नॉन इन्फेक्शियस. ठीक आहे. आता इन्फेक्शियस म्हणजे काय तर संसर्गजन्य, नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय तर असंसर्गजन्य. संसर्गजन्य म्हणजे काय, आपण बऱ्याचदा बघितलं असेल, जसं पावसाळ्याचं वातावरण चालू झाला, पहिला पाऊस पडला, 2-3 पाणी झाले की आपण डॉक्टरांकडे दवाखान्यात जातो तर बघतो की लांबच लांब रांग असते. ते जर गरमीच्या दिवसामध्ये जर तुम्ही जर गेले दवाखान्यामध्ये तर तुम्हाला काय दवाखाना रिकामा मिळत नाही साधारणपणे, पण तुम्हाला पेशंटची संख्या कमी. जसं पावसाळ्याच्या वेळेस जर तिथे 100 पेशंट असणार आणि या उन्हाळ्याच्या टायमात गेले किंवा थंडीच्या टायमात गेले त्यावेळेस पेशंटची संख्या किती तुम्हाला 20-30 अशा प्रकारे दिसणार. तर हे काय इन्फेक्शियस, त्या काळात काय असते व्हायरल इन्फेक्शन असते, व्हायरल. तर त्याच्यामध्ये काय असते कॉमन कोल्ड, फ्लू झाला, हे जे आहे इन्फेक्शियसमध्ये असतात. कुठले कॉमन कोल्ड, झाला, फ्लू झाला किंवा व्हायरल ताप वगैरे झाला, थंडी लागून हे ते. नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय, ते इन्फेक्शियस पसरणारे, असंसर्गजन्य. ठीक आहे, ते असे पसरत नाही. जसं पावसाळ्यामध्ये बहुतेक जणांना तापाची साथ जशी चालू असते तशी याच्यात नॉन इन्फेक्शियसमध्ये तापाची साथ असं काही होत नसते. उदाहरणार्थ डायबिटीज झालं तुमचं, डायबिटीज झालं, हे काय नॉन इन्फेक्शियस डिसीज. कॅन्सर झाला, ब्लड प्रेशरची डिसीज झाली, एक्सेट्रा इतर. तर ह्या ज्या डिसीज जे आहे हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. हे इन्फेक्शियस संसर्गजन्य, असंसर्गजन्य. ठीक आहे. एक्वायर्ड डिसीज जसं आपण म्हटलं की आपण स्विमिंग करायला शिकतो, तसंच हे आहे की यांच्यामुळे हे आपल्याला डिसीज होते, आपण ती डिसीज एक्वायर करतो. हे जे आहे हे आपण जन्मतः घेऊन येतो ही डिसीज. म्हणजे बाळ जन्मला की त्याच्यामध्ये हे डिसीज असतातच. एक्वायर्ड म्हणजे बाळ जन्मतो तेव्हा त्याला हे डिसीज नसते, पण परिस्थितीनुसार, त्याच्या सराउंडिंगनुसार, वातावरणानुसार, कालावधीनुसार, वेळेनुसार त्याला हे डिसीज, हे आजार पण उद्भवतात त्याच्यामध्ये. त्यालाच म्हणतात एक्वायर्ड डिसीज. ठीक आहे. आता आपण काही डिसीजचे आपल्याला प्रकार दिलेले आहेत, म्हणजे कुठकुठले डिसीज आहेत, सिम्पटम्स त्याचे, प्रिव्हेन्शन, सिम्पटम्स आणि मोड ऑफ इन्फेक्शन. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपण बघूया की आपल्याकडे पुस्तकामध्ये लेक्चरमध्ये पुस्तक घेऊन नेहमी बसायचं. कुठे तुमचं डाऊट असेल, काही असेल तुम्हाला, किंवा एखादी गोष्ट जर मी जे सांगितली पुस्तकात नसेल ते सुद्धा तुम्ही अधोरेखित करू शकता किंवा लिहून ठेवू शकता. ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये एक माणूस दाखवलेला आहे, एक सुंदरसा असा माणूस आहे जो कर्तव्य भान आहे, सामाजिक कर्तव्य नाही आहे. ठीक आहे. आपण म्हटलं होतं की सोशल वेल बिईंगनेस हेल्थच्या डिफिनेशनमध्ये तशातलाच तो एक माणूस आहे. एक माणूस आहे आणि हा खोकलत आहे. ठीक आहे. आपण बऱ्याचदा बघितलं असं सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँडच्या ठिकाणी, स्टेशनवर कोणी येतात हे असे थुकते, कोणी शिंकतंय, तर त्याच्यामध्ये काय असतं, ते लार्ज पार्टिकल असतात, ड्रॉपलेट, ते तर ह्या माणसाच्या जवळपास पडूनच जाते. पण जे छोटे छोटे मिस्ट पार्टिकल असतात, काही एकदम छोटे असतात
रव्याच्या दाण्यासारखे, काही धुळीच्या कणासारखे असतात आणि काही त्याच्यापेक्षा मोठे मोहरीच्या दाण्यासारखेही. तर हे जे छोटे छोटे कण असतात ते हवेमध्ये काही वेळ असतात, जे रव्यासारखे दाणे जे असतात ते साधारणपणे 10 ते 12 मिनिट किंवा 15 मिनिट त्या वातावरणात तिथे राहू शकतात. म्हणजे हा माणूस थुकून चालला गेला, ह्या माणसाला कुठलं इन्फेक्शन असेल, काही असेल, आणि याच्यानंतर जर तुम्ही त्या 5-10 मिनिटामध्ये तिकडून गेले तर होऊ शकते की याचं तुम्ही श्वास घेतला आणि इनहेल करताना हे जे आहे, हा जो इन्फेक्शन आहे त्याच्या तोंडातून त्याने जो बाहेर काढला, तुम्ही जर इनहेल केलं तर ते इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकते. किंवा जे आपण जे म्हणतो की धुळीच्या कणासारखे जर हे मिस्ट पार्टिकल असतील धुळीच्या, तर ते किती साधारणपणे तासभर अप टू 1 hours, म्हणजे साधारणपणे तासभर ते या वातावरणामध्ये राहू शकतात. ठीक आहे. जर एखादी जोराची हवा आली तर हे जे आहे असे धुळीच्या कणासारखे हे काही डिस्टन्स पण ते ट्रॅव्हल करू शकतात. त्याच्यामुळे काय आहे की नेहमी शिंकताना असो, थुंकायला तर आपण सार्वजनिक ठिकाणी नक्कीच नाही पाहिजे. शिंका येते, अचानक येते, पण आपल्याला माहीत असते की शिंका येत आहे. कोरोनाच्या वेळेस आपण ॲड बघितलेच होते, विराट कोहलीने सुद्धा सांगितलं होतं की शिंकायचं कसं तर असं शिंकायचं, तोंडावर हात ठेवायचा, रुमाल वापरायचा. ठीक आहे. याच्याने काय होते, आपण इतरांना आपण आजार पाडू नाही शकत. ठीक आहे. इतरांचा बचाव करू शकतो. कोरोनाच्या वेळेस आपण बघितलं होतं की शिंकायचं नाही, मास्क वापरायचा. ठीक आहे. तर तेच आपण एक सुजाण नागरिक, एक जागरूक नागरिक म्हणून आपण जे आहे या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. आता नेक्स्ट आपल्याकडे भला मोठा असा चार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण टायफॉइड, कोलेरा, हेपेटायटिस, जॉन्डिस आणि आणखीन 1-2 काय म्हणते ट्युबरक्लोसिस वगैरे बघणार आहोत. आणि त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होते, त्याचे सिम्पटम्स अर्थात लक्षण काय आहे, ट्रीटमेंट केलं पाहिजे, काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, तो एक चॅप्टर, जो चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या पुस्तकात काढून ठेवा. आपण इथे स्क्रीनवरती बघूया की कशामुळे असतात, त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन, पॅथोजन. ठीक आहे. तर ट्युबरक्लोसिस जसं आपण फर्स्ट चॅप्टर, 1 मिनिट, तर आपण जे बघत आहोत आपल्या सिलेबसमध्ये आपण चार्ट ड्रॉ केला होता तेव्हा मोड ऑफ इन्फेक्शन, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. तर ठीक आहे. आपल्या सिलेबसमध्ये या 2 डिसीजचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस डिसीज याच्याबद्दल बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण बघूया की इन्फेक्शियस डिसीज म्हणजे नेमकं काय. इन्फेक्शियस डिसीज इन्फेक्शियस असतात, हा सांगतो की संसर्गजन्य आहे. तर हा कशा प्रकारे संसर्गजन्य किंवा हे डिसीज कशा प्रकारे आपल्याला होऊ शकतो. तर पहिलं तर आहे एअर, दुसरा आहे कंटॅमिनेटेड फूड. ठीक आहे. कंटॅमिनेटेड फूड. तिसरा आहे कंटॅमिनेटेड वॉटर. आणि चौथं जे आहे वेक्टर. वेक्टर म्हणजे काय, तर इथे येणार इन्सेक्ट किंवा प्राणी, अर्थात ॲनिमल. आता इन्सेक्ट म्हणजे कुठला, मॉस्किटो. ठीक आहे. मॉस्किटो, हाऊस फ्लाय म्हणजे माशी, मच्छर. ॲनिमल म्हणजे जर तुम्ही एखादी खास करून कुठलेही घ्या, मांसाचा तुकडा घ्या, मीठ, जर मटण, जर ते शिजलेलं नसेल बरोबर, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काही जीवजंतू जर असेल, ठीक आहे, तर ते जर बॉइल्ड वॉटरमध्ये जर आपण शिजवतो, जर त्याच्यामध्ये जर ते जे जीवाणू जंतू जर किल झालेले नसल आणि ते जर तुम्ही कन्झ्युम केलं, फॉर एक्झाम्पल बर्ड फ्लू,
सर्वात सोपी बर्ड फ्लू. ठीक आहे. तर बर्ड फ्लू म्हणजे काय, ते कोंबडी जी असते, कोंबड्यांवरती एक पक्ष्यांचा एक आजार असतो, व्हायरल असा आजार असतो. तर आपण बघतो पेपरमध्ये की बर्ड फ्लूमुळे 12,000 कोंबड्या मारल्या, 10,000 कोंबड्या मारल्या असं. तर बर्ड फ्लू म्हणजे काय, तर ते बर्ड फ्लू आपल्याला होऊ नये. ठीक आहे. तर ह्या ॲनिमलनुसार आपल्याला असतो बर्ड फ्लू. स्वाईन फ्लू झाला, स्वाईन फ्लू डुकरांपासून ते आपल्याला होतो, व्हायरल असते, थ्रोट इन्फेक्शन होत असतो त्यांच्यामध्ये. तर तो आपण डुकराचं मीठ खाऊ किंवा त्याच्या संपर्कात जरी आलं तरी त्याच्यानुसार तो आपल्याला स्वाईन फ्लू होऊ शकतो. ते इन्फेक्शियस डिसीज आपण चार्टवरती बघणार आहोत, कारण बोर्डवरती लिहितो म्हटलं तर एक तर वेळ जाणार आणि व्हिडिओ खूप मोठा होणार. ठीक आहे. मला पण लिहायला खूप त्रास येतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचार म्हणजे विसरू नका. ठीक आहे. गरिबासाठी मी आहे, 12,000 घेतलं होतं मी, पुन्हा घेऊ नका. स्मार्ट बोर्ड घ्यायचा आहे आपल्याला, लक्षात ठेवा. तर ठीक आहे. आपण म्हटलं होतं की नेम ऑफ डिसीज, कशा प्रकारची ती बिमारी आहे, कशामुळे होते, पॅथोजन आपण वाचलं होतं. पॅथोजन जसं अमिबा आहे, पॅथोजेनिक होता. ठीक आहे. पॅथोजन म्हणजे रोगजन्य किंवा विषाणू. ठीक आहे. दुसरा मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे असते. तिसरा आहे सिम्पटम्स, अर्थात लक्षणं. आणि पाचवा जो 1, 2, 3, 4 चौथा जो पॉईंट आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ठीक आहे. आपण म्हटलं होतं की डिसीज, त्याच्यावरती काय प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे, कशा प्रकारे ट्रीटमेंट, कशामुळे ते टाळता येईल, त्याचाच अभ्यास म्हणजे काय, तर हेल्थचा अभ्यास. आपण डिसीजचा अभ्यास करत आहे, इनडायरेक्टली आपण हेल्थचा सुद्धा अभ्यास करत आहे. तर ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ट्युबरक्लोसिस हा कशामुळे होतो, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले हा जो आहे त्या विषाणूचा नाव आहे, त्या विषाणूमुळे होतो. तर ते कशामुळे होतो, स्पिटिंग. तर ते कशामुळे, जर तुम्हाला जर ट्युबरक्लोसिस झालेला आहे, त्याचं विषाणू जर तुमच्या शरीरात गेलं, ठीक आहे, तुम्हाला ताप येतो, 1 महिन्यापेक्षा जर तुम्हाला खोकला असतो, त्या बिमारीमध्ये 1 महिना किंवा 4 आठवड्यापेक्षा जर तुम्हाला खोकला असेल तर तुम्हाला ट्युबरक्लोसिस होण्याची शक्यता असते. आहेच असं नाही, त्याची एक चाचणी करावी लागते, त्याच्यानंतरच तुम्हाला समजते की तुम्हाला ट्युबरक्लोसिस आहे की नाही. जर असाच पेशंट जर सार्वजनिक ठिकाणी आला आणि खोकलला, आपण जे म्हटलं अगोदर बघितलं होतं, एक माणूस स्पीट करत आहे, थुंकत आहे किंवा शिंकत आहे आणि त्याच्या याच्यात ते छोटे छोटे ड्रॉपलेट जे आहे ते जर तुमच्या संपर्कात आले तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. म्हणून तुम्ही जर शाळेत गेले, तुमचा शेजारचा जर मुलगा खोकलत असणार तर तुम्ही तुमच्या तोंडावर रुमाल लावा आणि सोबत त्याला कणपटीत लावा की बॅड मॅनर्स आहे म्हणून. ठीक आहे. तर स्पीटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट, जर त्याच्यासोबत जास्त संपर्क असेल, अशा व्यक्तीसोबत जर आपण नेहमी संपर्कात असेल, त्याच्यासोबत आपलं उठणं बसणं असेल, टिफिन शेअर करत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. हे काय सिम्पटम्स काय आहे, कफ आहे तर ट्युबरक्लोसिस आहे, तर म्हणजे तुम्हाला खोकला तर आहेच आहे. तुमच्यात खोकलता तेव्हा तुम्ही ब्लड निघू शकते, तुम्हाला विकनेस अर्थात इमॅसिएशन, याचाच आहे की एक्स्ट्रीम विकनेस, तुमची तब्येत एकदम खालावली जाते, ब्रिदिंग डिफिकल्टी प्रॉब्लेम, खोकला येते तेव्हा आपण श्वास तर नक्कीच घेऊ शकत नाही कारण छातीमध्ये दम येते. तर याच्यावरती उपाय काय आहे, तर BCG वॅक्सिन. ठीक आहे. BCG वॅक्सिन, BCGचा फुल फॉर्म बॅसिलस क्युलेट गॅरविन असा आहे, बॅसिलस कॅलविन ग्युरिन असं त्याचं फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी हा जो आहे, सरकारी दवाखान्यात जर तुम्ही गेलात आणि तिथे ट्युबरक्लोसिसचा बघितला तर एक विशिष्ट बाहेर एका कोपऱ्यामध्ये किंवा सर्वात शेवट, दवाखान्याच्या शेवट हा असा तुम्हाला एक डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी केंद्र असं बघायला मिळणार. आणि तो एक विशिष्ट भागीच असतो, म्हणजे जिथे लोकांची आवाजही कमी असणार. कारण की काय आहे की तो खोकलला की पसरतो, अशा व्यक्तीला काय आहे की एकांतामध्ये ठेवतं. जसं आपण कोरोनाच्या वेळेस आपण काय म्हणतात त्या शब्दाला, कोरोनाच्या वेळेस केलं होतं आपण, काय म्हणतात तुम्हाला आठवते का, क्वारंटाईन केलं होतं आपण. गुड कॅमेरामॅन गुड, क्वारंटाईन मध्ये केलं होतं.
ठीक आहे. तर तसंच प्रकारे या पेशंटला सुद्धा क्वारंटाईन करायला पाहिजे, अन्यथा हा पण सुद्धा रोग पसरू शकतो. याच्यामध्ये जर एक्स्ट्रीम ट्युबरक्लोसिस झाला तर तुमची डेथ सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. दुसरं आहे हेपॅटायटिस आणि जॉइंटिस. तर हे दोन थोडी वेगवेगळी बिमारी आहे. ठीक आहे. जॉइंटिस म्हणजे तुमच्या लिव्हरवरती नाही, जॉइंटिस म्हणजे तुमच्या लिव्हरवरती सूज येते. तर जॉइंटिस म्हणजे कावीळ होते, आणि हेपॅटायटिस म्हणजे काय, तर तुमच्या लिव्हरवरती सूज येते. ठीक आहे. इन्फ्लेमेशन टू लिव्हर किंवा लिव्हरवरती सूज येणे, आणि जॉइंटिस म्हणजे काय असते, कावीळ असते. तर आपण हेपॅटायटिस बघू. हेपॅटायटिस व्हायरस ते ABCDE ह्या जे आहे 5 व्हायरस जे आहेत त्याच्यापैकी सर्वात घातक म्हणजे हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C. जेव्हा तुमचे टेस्ट येतात तेव्हा त्याच्या रिझल्टवरती लिहून असतात की नेमकं कुठल्या प्रकारचं हेपॅटायटिस तुम्हाला झालेलं आहे. आणि B-C जे असेल ते सर्वात डेंजरस आहे. त्याच्यामुळे अशा बिमारीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर हे कशामुळे होतं? कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युशन. एखाद्याचा जर हेपॅटायटिस असेल आणि तेच ब्लड जर तुम्ही जेव्हा तुम्हाला ब्लडची आवश्यकता असेल आणि त्या परिस्थितीत तुम्हाला जर ते रक्त मिळालं, शेअरिंग ऑफ निडल्स, त्या माणसाला हेपॅटायटिस असेल आणि तीच निडल जर तुम्ही जर वापरली, शक्यतो आता तर डॉक्टर निडल शेअर करतच नाही. आमच्या काळात आम्ही जेव्हा होतो तेव्हा लहान होतो तेव्हा डॉक्टर ते निडल्स गरम पाण्यामध्ये उकडायचे आणि त्याच्यानंतर तेच निडल्स डबल देत होते. आता तर काही नाही, धरफेक नवीन आणला असं आहे. तर याच्यामध्ये काय असते, ॲनोरेक्सिया म्हणजे इटिंग डिसऑर्डर आहे हा. येलो युरिन, पिवळे सू येणे, जनरल वीकनेस, नॉसिया म्हणजे मळमळ होणे, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. ठीक आहे. ग्रे म्हणजे राखाडी संडास तुम्हाला होतो त्याच्यात. आता बघा काय आहे प्रिव्हेन्शनमध्ये, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड. आता ही जी अशी गोष्ट जी आहे ही सांगा नाही लागली पाहिजे. ठीक आहे. खास करून ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर किंवा क्लीन वॉटर आपण प्यायला पाहिजे. जेव्हा पण आपण जेवण करू त्याच्या अगोदर आपण काय व्यवस्थित हात धुतले पाहिजे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर पावसाळ्याच्या दिवसात हमखास 100% पाणी जे आहे ते उकळूनच आपण पिलेलं पाहिजे. ठीक आहे. दिसत आहे स्पष्ट? थोडं मोठं करून घेतलं. ठीक आहे. मला वाटतं आता दिसत असणार. ठीक आहे. डिसेंट्री म्हणजे काय, हगवण लागणे. साध्या सोप्या भाषेत त्यालाच म्हणतात डिसेंट्री. कशामुळे होतो तो, एंटअमिबा हिस्टोलिका. त्याच्यानंतर बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, शिगेला आहे, बॅसिली आहे. आपण म्हटलं होतं की एंटअमिबा हिस्टोलिटिका आपण जेव्हा वाचलं होतं त्याच्यामुळे काय होते, अमिबायासिस होते. अमिबायासिस अर्थात डिसेंट्री होते. कशामुळे होते, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. ठीक आहे. वॉटरी स्टूल, पातळ संडास होणे, त्याच्यामध्ये पोट दुखणे. अशा वेळेस काय करू शकतो आपण, ORS. TV आता दूरदर्शन जर तुम्ही चॅनल कधी बघितला असणार खास करून, तर काय सरकारी चॅनल आहे. प्रायव्हेट चॅनल शक्यतो जनजागृती करत नाही. पण तुम्ही जर सरकारी चॅनल, दूरदर्शन झालं किंवा सह्याद्री वाहिनी बघितलं, त्याच्यावरती नेहमी याच्याबद्दल अशी जाहिरात चालू असते ORSची, की अशी डिसेंट्री लागली तर तुम्ही ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर म्हणजे काय प्रिकॉशनमध्ये घेऊ शकतात, तर उकळलेलं पाणी प्यायचं. तशा परिस्थितीमध्ये तुमचं फूड जे आहे प्रॉपर स्टोअर असलेलं पाहिजे, कंटॅमिनेट फूड नाही झालं पाहिजे. ORS. ठीक आहे. त्या जाहिरातमध्ये असं पण दाखवतात की तुम्ही डाळीचं पाणी पिलेलं पाहिजे. तांदूळ जेव्हा आपण भात मांडतो तेव्हा त्याचं सुद्धा पाणी पिलेलं पाहिजे, कारण वॉटरी स्टूल असते. पातळ संडासाच्या माध्यमातून शरीरात पाण्याची कमतरता होते. जर तुमच्या घरी जर ORS नसेल तर तुम्ही घरी ORS सोल्युशनसुद्धा बनवू शकतो. पाणी घ्यायचं, त्यात थोडं मीठ वगैरे टाकायचं, तशा टाईपमध्ये. एकदम खारट पाणी नाही प्यायचं, लिंबू वगैरे पिळायचं. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे कोलेरा. कोलेरा कशामुळे होतो? तो विब्रियो कोलेरा. ठीक आहे, विब्रियो कोलेरा आपण बघितलं होतं. कॉमाशेप बॅक्टेरिया असतो, बॅक्टेरियामध्ये आपण बघितलं होतं, त्याच्यामुळे होतो. परत इथं बघा की कंटेमिनेटेड फूड, कंटेमिनेटेड साल्मोनेला टायफॉइड. टायफॉइड हे जे आहे साल्मोनेला टायफी बॅक्टेरिया बघा. अर्थात म्हणजे काय आहे? कंटेमिनेटेड फूड वॉटर, कंटेमिनेटेड वॉटर, कंटेमिनेटेड फूड वॉटर, कंटेमिनेटेड फूड वॉटर. याच्यावरून काय लक्षात येते? ह्या ज्या बिमाऱ्या आहे याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, ड्रिंकिंग क्लीन वॉटर. हे उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे. अर्थात आपण काय शिकत आहोत याच्यात? हेल्थबद्दल काय शिकत आहोत? आपल्याला जर आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण काय करायचं? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी प्यायलं पाहिजे. ठीक आहे. अवॉइड ओपन फूड, बाहेरचं जेवण टाळलेलं पाहिजे. अवॉइड ओपन प्लेस फूड. ठीक आहे. हायजीन प्रॅक्टिस, क्लिनिंग ऑफ प्रॉपर हँड, हात वगैरे धुतले पाहिजे. ठीक आहे. कोलेरा आणि टायफॉईडसाठी तुम्ही वॅक्सिनेशन करू शकता. वॅक्सिन याच्या उपलब्ध आहे. ठीक आहे. कोलेरा झालं, विब्रियो कोलेरा, याच्यामध्ये तुम्हाला वॉमिटिंग होते, डायरिया पण सुद्धा होऊ शकते, क्रॅम्प्स इन लेग, मुंग्या येणे पायाला. टायफॉईडमध्ये काय असते? टायफॉईड म्हणलं तर आपल्याला माहीतच आहे, ताप आला तर आपण टेस्ट करतो टायफॉईड झाला की डेंग्यू झाला. ठीक आहे. तर ताप म्हणजे कन्फर्म टायफॉईड म्हणलं की त्याच्या सिम्पटम्समध्ये ताप 100% लिहून टाकायचा. ठीक आहे. डिसेंट्री होणे, डिसेंट्री अर्थात वॉटरी स्टूल वगैरे, हे काही लक्षणं आहेत त्याचे. ॲनोरेक्शिया म्हणजे इटिंग डिसऑर्डर. ठीक आहे. आता कुठल्याही जर पेपरमध्ये काही आलं प्रिव्हेन्शन काय, तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर हा पहिला मुद्दा लिहून टाकायचा. दुसरा काय आहे? हायजीन, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड किंवा हायजीन. ठीक आहे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अवॉइड ओपन प्लेस फूड. ठीक आहे. ठेल्यावरचं खाणं अजिबात खायचं नाही, अजिबात खायचं नाही म्हणजे नाही, ते टाळायचंच. ठीक आहे. तर हे जे आहे आपण या चॅप्टरबद्दल, हे इन्फेक्शियस डिसीज आहे त्याच्याबद्दल आपण वाचलेलं आहे. पुढे सुद्धा आपण एक बघूया, एक छानसं असं चित्र दिलेलं आहे. ठीक आहे. हा एक मच्छर आहे. मच्छरांमुळे आपण बघू शकतो की मलेरिया होता, डेंग्यू होतं, इतर बरेचसे आहे. ते कशा प्रकारे टाळता येईल? तर आता दूरदर्शनवरती अगोदर एक ॲड यायची की प्रत्येक संडेला काय करायचं, तर एक तिथं मुन्ना आणि सर्किट राहायचा, म्हणे अभी मच्छर नाही होगा, म्हणे डेंगू नहीं होगा, ए भाई तेरा आगे भी पीछे भी. म्हणजे हे काय टायर असते, टायर हे भंगारमध्ये विकून टाकायचं. याच्यात पाणी जमा होऊ द्यायचं नाही. हे जे आहे असं कचरा आहे, बॉटल आहे, याच्यामध्ये पाणी जमा होऊ द्यायचं नाही, स्वच्छ ठेवायचं. याच्यातलं पाणी जे आहे फुल झाडातलं हे निरंतर 1 आठवडा झाला की बदलायचं. उन्हाळ्यात तुमच्याकडे कूलर असते ते सुद्धा बदलून टाकायचं. आता हा ड्रम आहे, हा रिकामा करायचा, वाळू द्यायचा आणि त्याला उघडं ठेवायचं. आता हे आहे असं चिला वगैरे तुमच्या भिंतीवरती कुठे पाणी साचलेलं असेल त्याला प्रॉपर पेंट वगैरे करायचं, पॉलिश करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया डेंग्यू. डेंग्यू सुद्धा काय असते, तर मच्छरामुळे असते. ठीक आहे. डेंग्यू, DENGUE. ठीक आहे. हा मच्छराच्या साथीपासून पसरणारा आहे. ठीक आहे. मच्छराचं नाव, नेम ऑफ मॉस्किटो काय आहे? ॲडिस इजिप्ती. ठीक आहे. सॉरी, स्पेलिंग चुकलं माझं, कट करतो इतकं. ठीक आहे. ADS AG ॲडिस इजिप्ती. ठीक आहे. AEGYPT आहे. ठीक आहे. तर स्पेलिंग तुम्ही याचा पाठ करून ठेवा. मला तर सरकारी नोकरी लागूनच आहे.
पाठ करायची तर काही गरज नाही. ठीक आहे. ॲडिस AEDES ॲडिस इजिप्टी AEGYPTI ॲडिस इजिप्टी हा जो मच्छर आहे ती आहे फिमेल. ठीक आहे. रामायण कशामुळे झालं? एका महिलेमुळे झालं, सीतादेवी. महाभारत कशामुळे झालं? तर एका महिलेमुळे झालं, द्रौपदी देवी. तसंच हे मच्छर कोण राहणार? फिमेल. हे सुद्धा काय आहे? फिमेल, एक महिला मच्छर. तिचं नाव काय? ॲडिस इजिप्टी. कोणता? DEN14 हा जो आहे व्हायरस, हा व्हायरस कॅरी करते, तुम्हाला चावते, डंक मारला तुमच्या शरीरात गेला. हा कुठला? फ्लॅवी व्हायरसचा टाईप आहे हा एक. फ्लॅवी व्हायरस. ठीक आहे. फ्लॅवी व्हायरसचा हा टाईप आहे. कोणता? DEN14 फ्लॅवी व्हायरसचा सबटाईप. ठीक आहे. तर या व्हायरसमुळे तुम्हाला डेंग्यू होते. आता डेंग्यू म्हणजे काय? तर तुम्हाला लक्षणामध्ये काय राहणार? सर्वात पहिले फीवर. ताप म्हटला की तुम्हाला फीवर तर येणारच आहे. ठीक आहे. पुन्हा पेन इन आय सॉकेट, हे जे असते डोळ्याचे, याच्या अंदर पेन असते, पेन इन आय सॉकेट. आणि थर्ड जो आहे, तुमच्या शरीरात अर्थात तुमच्या रक्तात जे आहे प्लेटलेट्सची कमी होत असते. तुमच्या घरात कोणाला किंवा नातेवाईकात इतक्यात जर डेंग्यू झाला असेल तर तुम्ही बघितलं असेल की तो किवी खात असेल फळ, त्याच्यामुळे प्लेटलेट त्याचं करून येते. ठीक आहे. हे जे आहे त्याचे सिम्पटम्स होते डेंग्यूचे. कशामुळे? ते DEN14 व्हायरस. कशामधला टाईप आहे हा? फ्लॅवी व्हायरस. कुठल्या मच्छरामुळे होतो? ॲडिस इजिप्टी. ती कुठली आहे? नर आहे की मादी आहे? मादी आहे. ठीक आहे. तर आपण इथे बघूया थोडस छोटा. ठीक आहे. तर बघा, ॲडिस इजिप्टी हा जो आहे, असा मच्छर जर तुम्हाला दिसला तर समजून जा हा ॲडिस इजिप्टी मच्छर आहे. ठीक आहे. तर रिझन अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ठीक आहे. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दिलेले आहेत तुम्हाला. आता हा ड्रम जो आहे, आपण बघितलं मगाशी की ड्राममध्ये पाणी भरून ठेवायचं, ड्राम स्वच्छ धुवून ठेवायचा, त्याला उघडे ठेवायचं. जिथे तुमचा पाण्याचा माठ असेल तिथे हे ठेवून द्यायचं, कारण डेंग्यूचा जो मच्छर आहे तो स्वच्छ पाण्यामध्येच अंडे देत असतो. ठीक आहे. तुम्ही जर म्हणाल की ते पाणी स्वच्छ आहे, तसं नाही. पाणी वाहतं पाहिजे, स्थिर पाणी बिलकुल नाही, नदीसारखं वाहतं पाणी पाहिजे. ठीक आहे. कूलर असेल त्याचा तुम्ही नियमितपणे पाणी बदलवत राहायचं. ठीक आहे. याच्यावरती सोबत तुमच्याकडे छोटा बाळ असेल किंवा तुम्ही असेल, रात्री झोपताना मच्छरदाणी झोपा किंवा मच्छरदाणी झोपा. आणि शक्यतो झोपतो तो मच्छरदाणीतच, पण जेव्हा आपण जागी असतो तेव्हा पूर्ण शरीर आपल्याला झाकलेलं असावं. मग बघा, ह्या बाळाने कसे पूर्ण कपडे घालून आहे, पायापासून तर गळ्यापर्यंत. आता तुम्ही म्हणाल मी डोकं पण झाकतो, टोपी घालतो, मास्क लावतो, असे उपद्रव करू नका. मच्छी, हे जे आहे मच्छी, यालाच म्हणतात गप्पी मासे. तुम्ही बघितलं असेल सरकारद्वारा हे गप्पी मासे दिले जातात ग्रामपंचायतमध्ये किंवा नगर परिषदमध्ये. हे गप्पी मासे आणायचे, तुमच्या पाण्याचं टाकं असेल त्याच्यात सोडायचं. हे गप्पी मासे त्या मच्छरचे अंडे खाऊन टाकतात. दुसरं हे सरकार किंवा सरकार म्हणजे तुमच्या वार्डामध्ये झालं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन झालं किंवा नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, मच्छरचा असा ह्या धुवा घेऊन येतो गॅसचा भॉंग, आणि लहान लहान आपण लेकरात त्याच्या मागे जातो ए करत. तर तोच हा प्रकार आहे त्याचा धुवा. दुसरं मॉर्टिन झालं किंवा हे गुड नाईट झालं. सर्वात छान उपाय म्हटलं तर मच्छरची बॅट.
मच्छरचा बॅटचा उपयोग तुम्ही नक्की करा, कारण त्या मच्छरच्या बॅटने मच्छर हा मेला जातो. बिमारी जी आहे आपल्याला मुळापासून करायची आहे. तुम्ही जर हे अगरबत्ती लावली तर तो मच्छर तात्पुरता गायब होईल. अगरबत्ती बंद, मच्छर येईल पुन्हा. त्याच्यामुळे बॅट घ्यायचा, मारून टाकायचा, खतम. ना रहेंगे बास, ना बजेंगी बास होईल. ठीक आहे, आपण हा एकदा बघूया. हे मलेरिया आहे, एलिफेंटियासिस आहे. आपण बघूया इकडं कशामुळे होत होतं. मलेरिया झाला, डेंग्यू झालं, एलिफेंटियासिस. आता लगेच वर्ष झाले मी ना लिहिणं सोडलेलं आहे, त्याच्यामुळे स्पेलिंग मिस्टेक माझ्याकडून भरपूर होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे जवळपास 10 वर्ष होते मला. 10 वर्ष होणार. 2018ला तुम्ही पासआउट आहे. इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. आय एम मेकॅनिकल इंजिनियर. ठीक आहे, ते भरपूर वर्ष झाले. आता हे वाचून तर भरपूर दिवस झाले. तर ठीक आहे, मलेरिया, डेंग्यू, एलिफेंटियासिस. आपण एक चार्ट बनवूया याचा. हा मच्छर जे आहे ते फिमेल आहे. ठीक आहे, हे कशामुळे होतं? मलेरिया फिमेल एनोफिलिस. ठीक आहे. डेंग्यू जे आहे एडिस इजिप्टी. ठीक आहे, आणि एलिफेंटियासिस आहे हा क्यूलेक्स या मच्छरामुळे होतो. ठीक आहे, कुठला मच्छर? मलेरिया, एनोफिलिस, डेंग्यू, एडिस इजिप्टी, एलिफेंटियासिस, क्यूलेक्स. आम्ही एकदा पेअर एक छान सुंदरसा असा बनवू शकतो. ठीक आहे, त्यात हे जे आहे क्लीन वॉटरमध्ये अंडे देतात. ले एक. आणि हा आहे सिवेज वॉटर. किंवा डर्टी कंटॅमिनेटेड वॉटर, सांडपाणी म्हणतात सिवेज वॉटरला. तर एलिफेंटियासिस म्हणजे काय? तर हत्ती पाय. हे जर बिमारी एकदा झाली तर तुम्ही मरून जाल, पण तुमची ही बिमारी सुटणार नाही. त्याच्यामध्ये तुमचा पाय हत्तीसारखा होतो. जर तुमचा पाय असा बारीक असेल, हा जर बारीक असेल तर तुमचा पाय एवढा होऊन जातो, हा डस्टर एवढा जाडा. एक पाय जाडा, एक पाय पातळ. चला मग अनबॅलेन्स तुमचं वजन होऊन जाईल. ठीक आहे, आणि शेवटचा आपल्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे एक स्वाईन फ्लू. इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण स्पिटिंग माणूस थुंकत होता तेव्हा आपण बघितलं होतं की स्वाईन फ्लू हा होतो डुकरापासून. आपण मोड ऑफ इन्फेक्शन वेक्टर बघितलं होतं, त्याच्यामध्ये होता ॲनिमल. स्वाईन फ्लू कशामुळे होतो? डुकरामुळे होतो. डुकराच्या जास्त संपर्कात राहू नका. हा व्हायरस जो आहे हा डुकरांमध्ये आढळतो. याच्यामध्ये काय होते? थ्रोट इन्फेक्शन असतं. थ्रोट इन्फेक्शन. आणि हे डिसीज पहिले नव्हती, तर हे 2009 साली मेक्सिको मध्ये आढळली होती. ठीक आहे, मेक्सिको अमेरिकेच्या खाली मेक्सिको आहे. त्या देशामध्ये सर्वात प्रथम 2009 साली स्वाईन फ्लू झालेला रुग्ण आढळला होता. त्याच्यानंतर तिथे पसरला. विमान गेलं, विमानात एक माणूस चढला, तिथून आफ्रिकेत गेला, तिथून भारतात आला. असं तो जगभरात स्वाईन फ्लू तेव्हा पसरला होता. तेव्हा लाखो डुकराची कत्तल झाली होती. त्याच्यामध्ये काय असते? थ्रोट इन्फेक्शन होते. ठीक आहे, सलाइवा सिक्रेशन थ्रू नोज, नाकातून पाणी वगैरे वाहते. असा प्रकारे स्वाईन फ्लूचा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी इन ब्रीदिंग, पण तुम्ही पुस्तकामध्ये याचं जे आहे थोडक्यात ते बघून घेऊया. स्वाईन फ्लू कशामुळे होतो? तर एक व्हायरस आहे H1N1
H1N1 हा व्हायरसमुळे स्वाईन फ्लू होत असतो. ठीक आहे, आपण याचे सिम्पटम्स बघू. डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ठीक आहे, आपण जो म्हटलं तो थ्रोट इन्फेक्शन करतो थ्रू स्प्रेड कशामुळे होतो तर सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट, सलाइवा. आपल्या थुंकीतून स्वाईन फ्लू झालेला माणूस जर खोकल करत असेल परंतु थ्रोट इन्फेक्शन आहे. सोअर थ्रोट, बॉडी पेन, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ठीक आहे, तर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू अर्थात काय, याचा स्वॅब टेस्ट. एक अशी पातळशी नळी असते ते तुमच्या गळ्यात टाकली जाते, थ्रोटचा एक स्वॅब घेतला जातो. स्वाईन फ्लू हे कशामुळे होतं, व्हायरसमुळे होतं. आपण अगोदरच बघितलं होतं HIV व्हायरस किंवा कोरोना व्हायरस आपण बघितलं होतं. कोरोना व्हायरसची सर्वात पहिले चाचणी कुठे झाली होती तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे इथे सर्वप्रथम भारतातील कोरोनाची चाचणी तिथे झाली होती. तर स्वाईन फ्लूची चाचणी सुद्धा तिथेच झाली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. दुसऱ्या ठिकाणी करता येतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज. हे कुठे आहे, दिल्लीला ही संस्था आहे. भविष्यात कधी जसं आपण मेक्सिकोमध्ये आला होता H1N1 कम्स इन कॉन्टॅक्ट विथ. ठीक आहे, दुसरा जो आहे आणि शेवटचा जो आहे आपला एड्स आहे. एड्स आपण बघूया. एड्स बद्दल ठीक आहे, व्यवस्थित ठेवावं लागेल. मोबाईल पडला तर पुन्हा दुसरा घेऊन नाही देईन मम्मी मारते. इन्फेक्शियस डिसीज मधली आपण डेंग्यू बघितला, स्वाईन फ्लू बघितला, संसर्गजन्य डिसीज एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाला होणार. आता आपण बघणार आहोत एड्स आणि रॅबिस. तर सर्वात पहिले आपण बघू एड्स अर्थात एक्वायर्ड इम्यूनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्स ही जी आहे बिमारी, डिसीज, या डिसीजचा फुल फॉर्म. ठीक आहे, तुम्ही 8वीत आहात, तुम्हाला एक प्रश्न पण येऊ शकतात, राईट द फुल फॉर्म ऑफ एड्स एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम्स. ठीक आहे, हा कशामुळे होतो तर HIV व्हायरसमुळे होतो. HIV व्हायरस ह्युमन इम्युनो बघा, आता मला खोकला आला तुम्ही तोंडावरती हात ठेवला. सुजाण नागरिकाचं मी कर्तव्य, एक जागरूक नागरिकाचं कर्तव्य मी बजावलं. एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम्स. ठीक आहे, आपण जेव्हा जन्मतो तेव्हाच आपल्यामध्ये काही ना काही रोग प्रतिकारशक्ती असते. लहान बाळ जन्मला लगेच त्याला कुठलीही बिमारी होत नाही, तो नाजूक तर असतो पण काही ना काही त्याच्यामध्ये इम्युनिटी असते लढण्याची. पण हे काय आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी. एक्वायर्ड या शब्दाचाच अर्थ की ते आपण अर्जित केलेला आहे. काय इम्युनो डिफिशियन्सी. इम्युनो डिफिशियन्सी अर्थात आपली रोग प्रतिकार शक्ती जी आहे तो हे डिसीज कमी करतो. कुठलं तर इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणतात. इम्युनो डिफिशियन्सी हा 2 भाग इथे पाहिजे होता. इम्युनो फ्लो मध्ये थोडं चुकून जाते. ठीक आहे, HIV एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, याचे जे सिम्पटम्स जे आहेत हे काय व्यक्तिविशेष आहे, पर्सन टू पर्सन डिफर करते. कारण कसं तुमची इम्युनिटी जर कमी केलेली आहे तर याच्यामुळे सांगताच नाहीत की हे लक्षण आहे मुळे तुमचे
तुम्हाला एड्स झालेला असेल. ठीक आहे. आणि हे कशामुळे होतं? मोड ऑफ इन्फेक्शन. भारतात जे आहे 80 ते 85% ही बिमारी जी आहे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. याच्यामुळेच 80 ते 85% जे भारतीय नागरिक आहेत त्यांना जो आहे एड्स जो आहे, समजा 100 लोकांना जर एड्स झालेला असेल तर त्याच्यातील 80 ते 85% लोकांना अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे लैंगिक संबंध ठेवल्यामुळे हे झालेले आहे. ते कशामुळे टाळता येते? तर प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे? तर निरोध अर्थात कॉन्डम. याचा जर उपयोग केला, जर समोरचा जर इन्फेक्टेड पर्सन असेल आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही प्रोटेक्टेड अर्थात कॉन्डमचा उपयोग करून जर तुम्ही सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवला तर तुम्हाला काय होणार? एड्स हा होणार नाही. ठीक आहे. HIV हा जंतू होत नाही. दुसरा त्याचा आहे की तर 15 ते 20% लोकांना कशामुळे झाला असेल? 15 ते 20% लोकांना कशामुळे? तर ब्लड ट्रान्सफ्युजन. जर एखादी व्यक्तीला एड्स झालेला असेल आणि तुम्हाला जर कधी रक्ताची गरज पडली आणि ते जर रक्ताची चाचणी तुम्हाला रक्त देण्या अगोदर जर त्याची चाचणी टेस्ट झालेली नसेल आणि तो जो ब्लड HIV इन्फेक्ट असेल आणि ते जर रक्त तुम्हाला दिला गेलं असेल तर मग तुम्हाला HIV अर्थात एड्स होऊन जातो. ठीक आहे. याच्यावरती कुठलंही औषध अजून निघालेलं नाही की हे औषध घेतल्याने तुम्ही 100% बरे व्हाल. बरं, आता एड्स झालं आहे की नाही हे कसं ओळखा? तर याच्यासाठी एक चाचणी येते, एलिसा टेस्ट. ठीक आहे. लक्षात ठेवा, ह्या टेस्टचं नाव एलिसा टेस्ट. ही टेस्ट केल्यानंतरच आपल्याला समजून येते की आपल्याला एड्स आहे की नाही आहे. आता एड्स झालेल्या व्यक्तीमध्ये आपण म्हटलेलं आहे की इम्युनो डिफिशियन्सी. ठीक आहे. एकदा जर एड्स झालेल्या व्यक्तीला कुठली बिमारी झाली, त्याची इम्युनिटी पहिलेच कमजोर आहे, अर्थात तो लवकर कुठल्याही बिमारीला बळी पडू शकतो किंवा त्याला कुठला रोग जर झाला, कुठली बिमारी झाली तर तो त्याच्यातून बरा होऊन जातो, पण त्याला भरपूर वेळ लागतात. जसं साधारणपणे जर एखाद्याला ताप आला तर तो 3 ते 4 दिवसात ठीक होऊन जातो, कारण त्याची इम्युनिटी चांगली आहे. पण याची इम्युनिटी चांगलीच नाही ना, तर मग तो 3 ते 4 दिवस नाही घेणार, तो 15 ते 20 दिवस घेणार तब्येतीतून बरी व्हायला. बघा, मॉस्किटो, डेंग्यू होता वाचला मला, परत आला मलेरिया. ठीक आहे. फिमेल क्युलेक्स असली तर एलिफिंटियासिस होऊ शकते. ठीक आहे. तर हे आपण बघितलं एड्स बद्दल. काही राहिलं तर आपण एकदा परत स्क्रीनकडे जाऊ, काही राहिलं का तर बघू. एक आहे की एड्स झालेल्या व्यक्तीसोबत आपण भेदभाव करतो, पण तसं भेदभाव केला नाही पाहिजे. एड्स कशामुळे होत नाही? तर एखादी जर एड्स झालेला पेशंट असेल, त्याची जर तुम्ही नर्सिंग अर्थात त्याची जर तुम्ही काळजी घेतली किंवा त्याच्यासोबत फूड शेअर केलं, त्याच्यासोबत तुम्ही वावरले, हसले, खेळले, ठीक आहे, तशामुळे समोरच्याला एड्स होते का? तर अजिबात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या माणसाला एड्स आहे, तो दूर हो माझ्यापासून असं म्हणायचं नाही. ठीक आहे. आपण कशामुळे एड्स होते ते बघितलं होतं. ही जी बिमारी आहे ती आहे रॅबीज. लहानपणापासून माहीत असेल, कुत्रा चावला की रॅबीज होतो, डॉग. ठीक आहे. पण केवळ डॉग चावल्याने रॅबीज नाही होत, तर डॉग, कॅट, मंकी, रॅबिट, आता हे 3 तर आपल्याकडे पाळीव प्राणी म्हणून असते. कोणी मंकी पण, बंदर सुद्धा पाळीव प्राणी करतात. तर ह्या ज्या पाळीव प्राणी जे आहे
डॉग, कॅट, रॅबिज झालं, यांच्या लाळेमध्ये जर रॅबिज हा व्हायरस असला, रॅबिज जे काय आहे व्हायरल डिसीज आहे, व्हायरल RAL, ठीक आहे. रॅबिज हे व्हायरल डिसीज आहे आणि हा कुत्रा चावल्यानंतर जिथे तुम्हाला ब्लिडिंग होतो, ठीक आहे, तिथून तो व्हायरस जे आहे तुमच्या शरीरात प्रवास केल्यानंतर तो तुमच्या ब्रेनला पोचतो. ब्रेनला कसा जातो तर व्हाया थ्रू न्यूरॉन्स जातो. न्यूरॉनद्वारे तो तुमच्या मस्तकामध्ये जातो. डस्टर तर अशा प्रकारे आपल्याला रॅबिज होतो. तर रॅबिज आता याच्यात सिम्पटम्स काय? सिम्पटम्स म्हणजे आता तुम्हाला 2 ते 2 to 12 वीक्स फीवर्स असू शकते. हायड्रोफोबिया हायड्रो म्हणजे वॉटर, फोबिया म्हणजे फिअर, अर्थात फिअर ऑफ वॉटर. जर तुम्हाला रॅबिज झालेला असेल किंवा ज्या व्यक्तीला रॅबिज झालेला असेल त्या व्यक्तीसमोर जर तुम्ही ग्लासभर पाण्याचा ग्लास जरी नेला तरी त्याला खूप भीती वाटते. परत त्याच्या स्वभावामध्ये बदल येतो. त्याचा स्वभाव एक्झॅगरेशन अर्थात आक्रमक त्याचा स्वभाव असतो. कसं? एक्झॅगरेटेड बिहेवियर. एक्झॅगरेटेड अर्थात आक्रमक प्रवृत्तीचा होऊन जातो. आता हे तर त्याचे लक्षण झाले. त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रिकॉशन म्हणजे काय तर याचे लक्षणं दिसायला सुरुवात जी आहे साधारणपणे ते 90 ते 180 दिवस घेतात. साधारणपणे 90 to 180 डेज इतक्या दिवसामध्ये याचे लक्षण दिसणं चालू होतात. आणि प्रिकॉशन म्हणून काय आहे तर वॅक्सिनेशन हे जे आहे याची जे लस आहे, लस तातडीने तुम्हाला घ्यावी लागते. विदिन टाइम जसं तुम्हाला कुत्रा चावला तर लगेच 1-2 दिवसामध्ये तुम्ही लस घ्यायचा, त्याच्यावरती उपचार चालू करायचा जेणेकरून तुम्हाला रॅबिज होऊ नये. ठीक आहे. आता रॅबिज झाला त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. हा शेवटचा टॉपिक होता आपला रॅबिज.